मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी घेऊन त्यांची मशाल लोकांना दाखवून लोकसभेमध्ये निवडून आलेले 6 खासदार नुकतेच शिंदे गटामध्ये दाखल झाले. यातल्या एका खासदारानं तर आपली इच्छा नसताना सुद्धा मनाविरुद्ध हा निर्णय घ्यावा लागला असल्याची जाहीर कबुली सुद्धा दिलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं तर या फुटीर खासदारांच्या कपाळावर पुन्हा एकदा गद्दारीचा गद्दार म्हणून असा एक मजबूत आणि ठळक शिक्का तर मारलेला आहे. एकनिष्ठ शिवसैनिकांच्या तीव्र रोषाचा सामना या खासदारांना करावा लागत आहे, पण सामान्य जनतेत सुद्धा या घाणेरड्या राजकारणावर संताप व्यक्त केला जातोय. तिरस्कार वाटायला लागलेला आहे या राजकारणाचा लोकांना. अशा लोकप्रतिनिधींनी त्यांना जिथं जायचं आहे तिथं जावं, पण आधी त्यांनी आपल्या आमदारकी खासदारीचा राजीनामा तर द्यावा आणि मग खुशाल हवं तिकडे उड्या माराव्यात अशी भावना सामान्य जनतेची सुद्धा आहे. दुसरीकडं या खासदारांच्या विरुद्ध उद्धव ठाकरे यांनी तर काय मोहीमच उघडलेली आहे. या फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे जात आहेत आणि तिथं त्यांना आधीपेक्षा सुद्धा जास्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळं नेते गेले तरी एकनिष्ठ शिवसैनिक जिथल्या तिथं आहे याचं चित्र प्रत्येक मतदारसंघामध्ये पाहायलाही मिळू लागलेलं आहे. उद्धव ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक गद्दारीच्या राजकारणावर प्रचंड संतापलेला आहे आणि त्याच्याच भीतीमुळं या खासदारांना Y+ सुरक्षा सुद्धा देण्यात आलेली आहे. तरीही या खासदारांची फजिती होताना मात्र दिसते आहे. नांदेडमध्ये तर शिवसैनिकांनी गद्दारीच्या विरोधामध्ये एक अनोखं आंदोलन केलं. गाढवांच्या गळ्यामध्ये या खासदारांच्या प्रतिमा अडकविण्यात आल्या आणि शहराच्या रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. अगोदर राजीनामा द्या, नंतर पक्ष बदला. गद्दार खासदारांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत ही प्रतिकात्मक धिंड जेव्हा रस्त्यावरून निघाली तेव्हा आजूबाजूचे लोक सुद्धा स्तब्ध होऊन पाहत राहिले. तुम्ही पहा हा व्हिडिओ. करायचं काय, या गद्दार करायचं काय, त्या गद्दार करायचं काय. संजू काल दिनार अक्कल जय भवानी. जय भवानी. साहेब अंगार या गद्दार करायचं काय, या गद्दार करायचं काय, या गद्दार करायचं काय. शहराच्या रस्त्यावरून काढलेली ही धिंड चर्चेचा विषय तर ठरलीच, पण गद्दारी विरुद्ध निष्ठा असा सुरू झालेला संघर्ष आता अधिक भडकताना मात्र दिसू लागलेला आहे. युवा सेनेचे सचिन पाटील यांनी ही गाढवावरून काढलेली प्रतिकात्मक धिंड नांदेड शहरापुरतीच नाही राज्यभरामध्ये चर्चेची ठरू लागलेली आहे. आणखी एकनिष्ठ शिवसैनिक कुठल्या पद्धतीनं या गद्दारीचा निषेध करतील, आपला राग व्यक्त करतील हे सुद्धा येत्या काही काळामध्ये दिसू शकतं. आपणही पाहत राहू. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.